दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. महाराष्ट्रातील दुधाची गुणवत्ता चांगली असतानाही कृत्रिम पनीर, मावा आणि निकृष्ट दुग्धजन्य पदार्थांच्या प्रकारामुळे राज्यातील दूध व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचं मत आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केलं. दूध उत्पादक, दूध प्रक्रिया व्यावसायिक आणि डेअरी उद्योजकांनी संघटित होऊन या प्रकाराविरोधात जनजागृती करण्याचं आवाहन त्यांनी केलं. शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनच्या वार्षिक सभेत आमदार पाचपुते बोलत होते. महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या मेहनतीने दर्जेदार दूध उत्पादन करतात. मात्र काही ठिकाणी कृत्रिम पनीर, मावा तसेच निकृष्ट दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकले जात असल्याने त्याचा परिणाम संपूर्ण दूध व्यवसायाच्या प्रतिमेवर होतोय. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर कारवाई करावी. दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी एकत्र येऊन ग्राहकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या चांगल्या दर्जाच्या दुधाची योग्य पद्धतीने प्रसिद्धी झाल्यास त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असंही पाचपुते यांनी सांगितलं. हा शेतकरी दूध उत्पादक सेवा संघाच्या वतीने ही त्यांची वार्षिक बैठक आयोजित केली होती. त्यांनी आजची ही 3री वार्षिक बैठक होती आणि या बैठकीला त्यांनी मला निमंत्रित केलं. माझा जो सत्कार केला, त्यांचे विशेष असे आभार मानतो. एक उत्तम लढा हा आपण मार्च 2025ला अॅनालॉग पनीर, अॅनालॉग चीजच्या विरुद्ध उभा केला होता. त्यातलं अॅनालॉग पनीरच्या वापरावरती आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांनी 30 जुलैला आदेश काढलेला आहे. आता विषय राहिला आता अॅनालॉग चीजच्या वापरासंदर्भातला. तर माझा अजूनही लढा सुरू आहे की ज्या ठिकाणी चीजच्या नावाखाली अॅनालॉग चीज वापरलं जातं याच्यावरती सुद्धा काही निर्बंध येणं गरजेचे आहे. आणि हे सगळं जे यश आहे, हे सगळं यश या डेअरी उत्पादकांचं किंवा माझं एकट्याचं किंवा एकटा महाराष्ट्र राज्याच्या सभागृहाचं नसून आपल्या संपूर्ण मीडिया हाऊसेसचं आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं आहे. माझी अशांना विनंती आहे की अजूनही महाराष्ट्राच्या दुधाला बदनाम करायचं कारस्थान सुरू आहे. आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यात उत्तम दूध जर कुठलं असेल तर हे महाराष्ट्र राज्याचं आहे. हे वेळोवेळी अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे याला कुठेतरी प्रसिद्धी मिळणं गरजेचं आहे. आणि हे जर मिळालं तर नक्कीच या दूध उत्पादकांबरोबर आमच्या सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा एक मोठा न्याय आपल्या मार्फत मिळेल. याच्यात आपल्या मार्फत मी सर्व काय म्हणणार श्रोत्यांना अवगत करू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये माव्यावरती ऑलरेडी बंदी आलेली आहे. माझ्याकडे 2 प्रामुख्याने महत्वाची मागणी करण्यात आलेली आहे. एक तर फ्रोझन डेझर्ट संदर्भातली बंदी. तर या बंदीपेक्षा याची जनजागृती होणं गरजेचं आहे. फ्रोझन डेझर्ट हे दुधापासून बनत नाही, हे नॉन डेअरी प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर जो स्वीट मावा जो येतो तो महाराष्ट्राबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अशा सर्वच राज्यांमध्ये याच्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथनं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग होऊन येऊ शकत नाही. जर असा कुठला स्वीट मावा कोणते काय म्हणणार तुमच्या स्वीट होम्स मध्ये किंवा कोणते स्वीट मॅन्युफॅक्चरर्स वापरत असतील तर अशांची माहिती तुम्ही FDA ला दिली तर FDA 100% या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे. आयुक्त मुंडे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही तत्परतेने काम करते. आपण तशाच सूचना, माझी विनंती आहे मीडियाला, कारण काय होतं सगळ्या गोष्टी ह्या प्रसिद्धी मिळाल्याशिवाय पुढे जात नाही. तर स्वीट मावा आणि छेना किंवा आर्टिफिशियल पनीर याला महाराष्ट्रामध्ये नॉन डेअरी पासून बनवायला पूर्णपणे बंदी आहे. आज आमच्या या शेतकरी असोसिएशन, प्रक्रिया सेवा असोसिएशन संघटनेची 3री वार्षिक सर्वसाधारण सभा होती. 3 वर्षापूर्वी आम्ही खऱ्या अर्थानं या संघटनेची स्थापना 3 मुद्द्यांसाठी केली. हे 3ही मुद्दे म्हणजे दुधामधली क्वालिटी आणि क्वालिटी. आणि दुसरा मुद्दा शासन दरबारी ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत या केंद्र सरकारच्या योजना आहेत या आपल्या सगळ्या उद्योजकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि त्याच्या खऱ्या अर्थानं आपला जो हा देशाचा पाया आहे शेतकरी, त्या शेतकरी बांधवाला चांगला दर मिळाला पाहिजे. यासाठी ह्या आमच्या संस्थेची आम्ही नोंदणी करून ही महाराष्ट्रातली एकमेव संघटना आहे की नोंदणीकृत आहे आणि ती अतिशय चांगल्या वेगाने काम करते आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या सरकारी योजना आहेत त्याचा लाभ
सर्वतरी शेतकरी बांधवांना आणि आज एकच आम्ही आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी ठराव मांडला, ज्या पद्धतीने कर्नाटक राज्य प्रति लिटर शेतकऱ्याला 4 रुपये अनुदान देतं, पण आम्हाला 4 रुपये नको, पण 100% 3 रुपये अनुदान मिळायला पाहिजे शेतकरी बांधवांना, हा आमच्या संघटनेने आज ठराव केलेला आहे. महाराष्ट्राच्या चांगल्या दर्जाच्या दुधाची योग्य पद्धतीने प्रसिद्धी झाल्यास त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असंही पाचपुते यांनी सांगितलं. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष समाधान हिरे, सचिव दीपक लांडगे, उपाध्यक्ष बबनराव फाटके, दादासाहेब शिंदे, बाबासाहेब चिडे, मच्छिंद्र चिडे, रुपेश वावळे, सचिन डळे, संदीप बारसे, प्रसाद काळे, विजय होण यांच्यासह दूध उत्पादक आणि डेअरी व्यावसायिक उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.